मिरजेत सर्वात मोठा जनावरांचा बाजार भरतो. याशिवाय आटपाडीत जनावरांची बाजारात लाखो रुपयाची उलाढाल होत असते. लंपीसारख्या आजारामुळे गेल्या 2 महिन्यापासून ही उलाढाल थांबली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 2 मोठ्या जनावर बाजारातील तब्बल 5 कोटी रुपयाचा व्यवहार ठप्प झाला आहे. जिल्ह्यामध्ये लंपीचा प्रसार कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. संजय अंबाजी गवळी मिरजेत राहणार आहे आणि जनावरांचा बाजार 2 महिने झाले बंद आहे आणि आम्ही जनावरं विकायला यायची कसं, सरकारने जनावरांचा बाजार चालू करावा, लक्ष घालून चालू करावा. खंडराजुरी मालगाव इकडनं जनावर विकायला येतात. जनावर बंद 2 महिने झाले बाजार बंद आहे. काय जर सरकारनं लक्ष घालावं, काय नुकसान लय व्हायला लागले शेतकऱ्याची. सध्या सांगली जिल्ह्यामध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे म्हैसवर्गीय तसेच गोवंशीय वर्गीय प्राण्यांचा बाजार, जनावरांचा जो बाजार आहे तो बंद आहे. त्यामुळं आमच्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे जतचा बाजार असेल, मिरजेचा बाजार असेल, कवठेमंकाळचा बाजार असेल, यामध्ये सर्व उलाढाल ठप्प झालेली आहे. तसेच यामुळे आमचं महिन्याला जवळजवळ 4-1 लाख रुपयाचं नुकसान प्रत्येक महिन्याला प्रत्येक बाजाराचं होत आहे. आणि हा जोपर्यंत प्रादुर्भाव म्हणजे अटकाव होणार नाही जनावरांचा ह्या लंपीचा, तोपर्यंत बाजार भरवणं हे धोक्याचंच आहे. तसेच काही ठिकाणी सांगली जिल्हा सोडून काही वडगाव असेल किंवा इतर बाजार असतील ते म्हैशीसाठी खुले झालेले आहेत. परंतु सांगली जिल्ह्यातील अद्याप एकही बाजार म्हैशीसाठी व गायवर्गीय जनावरांसाठी अद्याप सुरू झालेलं नाही. आणि लवकरच हा रोग जर कंट्रोल झाला या रोगाचं तर 100% अनेक महिन्याभरात बाजार सुरू होतील. हां, सर्वसाधारण आमचा एका बाजारामध्ये मिरजेच्या 5 कोटीच्या आसपास उलाढाल ठप्प झालेली आहे मिरज बाजाराची. आणि मिरज बाजार हा तसा पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे जनावरांसाठी, दुधाळ जनावरांसाठी प्रसिद्ध बाजार आहे. त्यामुळं उत्तर कर्नाटक असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर, सांगोला, कोल्हापूर जिल्हा किंवा सातारा या जिल्ह्यातून येणारी सर्व जनावरांची विक्री ठप्प झालेली आहे.